नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे तुम्हाला नीटचं प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करायला मिळणार आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे जो आहे जेनेटिक डिसऑर्डर्स. आता जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे काय, तर जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे असे डिसऑर्डर्स म्हणजे असे रोग किंवा असे आपण त्याला काय म्हणू शकतो असा आजार जो आपल्या जीन्समधून होतो. आता हे जीन्स कुठे असतात, जीन्स हे DNA असतात आणि DNA कुठे असतो, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोममध्ये असतो आणि क्रोमोझोम कुठं असतं, न्यूक्लियसमध्ये असतो. तर यामुळे या जीन्समुळे जे डिसऑर्डर्स होतात, जे आजार होतात, जे रोग होतात त्याला जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणतात. आणि या जेनेटिक डिसऑर्डर्समध्ये 2 टाईपचे डिसऑर्डर्स आहेत. ते 2 टाईपचे कोणते, तर पहिला आहे मेंडेलियन डिसऑर्डर्स आणि सेकंड वन आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. तर आता हे जो मेंडेलियन डिसऑर्डर्स आहे तो आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता हे डिसऑर्डर्स का होतात, आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये DNA असतो जो की जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो. म्हणजे गुणसूत्राचा वाहन करण्यासाठी आपल्या आईवडिलांचे गुणसूत्र आपल्यामध्ये येण्यासाठी जो घेऊन येतो तो महत्त्वाचा कोण असतो, DNA असतो. आणि RNA काय करतो, RNA प्रोटीन सिंथेसिस करतो आणि मेसेंजरचं काम करतो. तर हा DNA काय करतो, जेनेटिक इन्फॉर्मेशन वाहून आणत असतो आणि यदाकदाचित काही प्रॉब्लेम आला आणि या DNA जो आहे याची जी इन्फॉर्मेशन आहे, समजा DNAने कोड आणला, हे आपले पॅरेंट्स आहेत, यांच्याकडून आपल्याला काही गुणसूत्र आले, त्याची समजा सिरीज अशी आहे A, B, C आणि D. आणि हे DNA हे जेनेटिक मटेरियल वाहून आपल्यापर्यंत आणलं. ठीक आहे, हे आपण आहोत. तर आपल्याकडे येताना जर हा सिक्वेन्स A, C, B, D झाला तर तेव्हा काय होतं, तर हे जे जेनेटिक मटेरियल आहे यामध्ये म्युटेशन होतं. म्युटेशन म्हणजे काय, चेंज होणं. चेंज झाला ना थोडासा, या बीची जी प्लेस आहे, पोझिशन आहे ती चेंज झाली आणि त्यामुळेच मोठा बदल घडून येतो आणि याचमुळे हे डिसऑर्डर्स निर्माण होतात. शरीरामध्ये हे डिसऑर्डर्स होतात आणि या डिसऑर्डर्समधील जे 2 टाईप आहेत जे की क्रोमोझोमल डिसऑर्डर्स आहेत आणि मेंडेलियन डिसऑर्डर्स आहेत. इथे आपण मेंडेलियन डिसऑर्डर्स पाहणार आहोत. ठीक आहे, तर चला पाहूया. मेंडेलियन डिसऑर्डर्स. ब्रॉडली जेनेटिक डिसऑर्डर्स may be grouped into 2 categories, Mendelian disorders and chromosomal disorders. Mendelian disorders are mainly determined by अल्ट्रेशन और म्युटेशन इन द सिंगल जीन. मेंडेलियन डिसऑर्डर्स कधी होतात, जेव्हा सिंगल जीन, फक्त एकच जीन, जसं आपण पाहिलं होतं A, B, C, D, सिंगल जीन जेव्हा चेंज होतो A, C, B, D, सिंगल जीन जेव्हा प्लेस चेंज करतो किंवा आपण असं म्हणू शकतो की या बीच्या प्लेसवरती आता हा A, B, C, D आहे आणि इथे A, O, C, D झाला. म्हणजे सिंगल जीननी जेव्हा हे कम्प्लीट जेनेटिक मटेरियल चेंज होतं तेव्हा हे म्युटेशन होतं आणि म्युटेशन झाल्यानंतर मेंडेलियन डिसऑर्डर्स फॉर्म होतात. मेंडेलियन डिसऑर्डर्स फक्त सिंगल जीन म्युटेट झाल्यानंतरच होतो. ठीक आहे. दीज disorders are transmitted to offspring of the same line as we have studied in the principle of inheritance. आता इनहेरिटन्स म्हणजे काय, पॅरेंट्सकडून जे त्यांचे गुणसूत्रक असतात, गुणधर्म असतात ते आपल्याकडे येणे. डोळ्याचा कलर, केसांचा कलर, हाईट, रंग, हे जे इनहेरिटन्सनं आपल्याकडे येत असतं. तर असे हे डिसऑर्डर्स, मेंडेलियन डिसऑर्डर्स काय आहेत, हे ट्रान्समिट होतं आपल्या पॅरेंटकडून आपल्या ऑस्प्रिंग्सकडे, त्यांच्या हे ट्रान्समिट इनहेरिटन्स होत असतं. द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स ऑफ सच मेंडेलियन डिसऑर्डर्स कॅन बी ट्रेस इन अ फॅमिली ऑफ द पेडिग्री ॲनालिसिस. आणि पेडिग्री ॲनालिसिस असतं ज्यामध्ये आपण सांगतो की हां, हे जर मदर आहे, ही आहेत फादर, हे मदर, हे फादर,
आणि यापासून हा झायगोट बनला, म्हणजे ऑस्प्रिंग यांचे बनले, त्यामध्ये हा सन आहे, त्यामुळं आणि ही डॉटर आहे. अजून यांचं लग्न इतरत्र झालं आणि यांचे अजून डॉटर झाले, ही त्याची वाईफ आहे. अशा प्रकारे जे आपण शो करतो फिगरमध्ये, याला पेडिग्री ॲनालिसिस म्हणतात. ठीक आहे, पेडिग्री ॲनालिसिस म्हणतात. मोस्ट कॉमन अँड प्रिव्हिलेंट मेंडेलियन डिसऑर्डर्स आर हिमोफिलिया, सिस्टिक फायब्रोसिस, सिकल सेल ॲनिमिया, कलर ब्लाइंडनेस, फिनिलकिटोन्युरिया, थॅलेसेमिया. जर तुम्हाला विचारलं की मेंडेलियन डिसऑर्डर्स कोणते आहेत, मेंडेलियन डिसऑर्डर्स कोणते आहेत, तर तुम्हाला काय सांगायचं आहे, त्याच्यामध्ये एक्झाम्पल हिमोफिलिया, हिमोफिलिया मेंडेलियन डिसऑर्डर्स आहेत. हिमोफिलिया, त्यानंतर सिस्टिक फायब्रोसिस, सिस्टिक फायब्रोसिस, त्यानंतर सिकल सेल ॲनिमिया आणि त्यानंतर कलर ब्लाइंडनेस, फिनिलकिटोन्युरिया आणि थॅलेसेमिया. हे सगळे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, कारण आपल्याला माहिती आहे डिसऑर्डर्स, जेनेटिक डिसऑर्डरचे 2 टाईप आहेत, मेंडेलियन डिसऑर्डर्स आणि क्रोमोझोमल डिसऑर्डर. यामध्ये या 3 ऑप्शन तुम्हाला ही मेंडेलियन डिसऑर्डर्स देतील, जसं की हिमोफिलिया, सिस्टिक फायब्रोसिस आणि इथे देतील कलर ब्लाइंडनेस, आणि एक ऑप्शन देतील क्रोमोझोमल डिसऑर्डर्सचं, ज्यामध्ये असेल, एक मी तुम्हाला सांगते की ज्यामध्ये असू शकते क्रोमोझोमल डिसऑर्डर्समध्ये असू शकते, आणि त्यामधून तुम्हाला ओळखायला लावतील की यामधील वेगळं कोणतं आहे किंवा क्रोमोझोमल डिसऑर्डर्स कोणतं आहे, तर तेव्हा तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आता क्रोमोझोमल डिसऑर्डर्स कोणते आहेत, तर क्रोमोझोमल डिसऑर्डर्समध्ये तर डाऊन सिंड्रोम, क्लिनफेल्टर सिंड्रोम आणि टर्नर सिंड्रोम हे क्रोमोझोमल डिसऑर्डर्स आहेत. तुम्हाला 3 मेंडेलियन डिसऑर्डर्स देतील आणि त्यामध्ये एक क्रोमोझोमल डिसऑर्डर टाकून देतील, आणि यामध्ये वेगळा कोणता आहे असा MCQ तुम्हाला विचारू शकतात. म्हणून मेंडेलियन डिसऑर्डर्स कोणते आहेत, तर हिमोफिलिया, सिस्टिक फायब्रोसिस, सिकल सेल ॲनिमिया, कलर ब्लाइंडनेस, फिनिलकिटोन्युरिया आणि थॅलेसेमिया. हे लक्षात ठेवायचं. आता हे एक एक आपण सगळे सविस्तर पाहूया. ठीक आहे. बाय पेडिग्री ॲनालिसिस, ठीक आहे, आपलं हां, इट इज इम्पॉर्टंट टू मेन्शन हिअर दॅट सच मेंडेलियन डिसऑर्डर्स मे बी डॉमिनंट ऑर रिसेसिव्ह. मग हे एखादा जो जीन आहे ज्यामुळे, आता आपण मेंडेलियन डिसऑर्डर्समध्ये कलर ब्लाइंडनेस हा डिसऑर्डर्स पाहूया. ठीक आहे. इट इज अ सेक्स लिंक रिसेसिव्ह डिसऑर्डर ड्यू टू डिफेक्ट इन इदर रेड और ग्रीन कोन ऑफ आय रिझल्टिंग इन फेल्युअर टू डिस्क्रिमिनेट बिटवीन रेड अँड ग्रीन कलर. ओके, तर कलर ब्लाइंडनेस आपल्याला माहिती आहे रात अंधळेपणा. ठीक आहे. रात अंधळेपणा हा रिसेसिव्ह डिसऑर्डर्स आहे. आता इथे आपल्याला विचारू शकतात की जो कलर ब्लाइंडनेस आहे ते रिसेसिव्ह आहे का डॉमिनंट डिसऑर्डर, सेक्स लिंक डिसऑर्डर आहे. तर हे लक्षात ठेवायचं की कलर ब्लाइंडनेस हा रिसेसिव्ह आहे. कसा आहे, रिसेसिव्ह सेक्स लिंक्ड डिसऑर्डर आहे. यामध्ये काय होतं की जो पेशंट असतो, ज्याला हा कलर ब्लाइंडनेस आहे, जो पेशंट असतो त्याला रेड और ग्रीन, या रेड आणि ग्रीन कलरमध्ये कन्फ्युजन होत असतं. म्हणजे त्याला प्रॉपरली डिस्टिंग्विश करता येत नाही की हा रेड कलर आहे का ग्रीन कलर आहे. त्याला या कलर ओळखण्यामध्ये प्रॉब्लेम येत असतो. ठीक आहे. तर या कलर ब्लाइंडनेसमध्ये काय होतं की जो पेशंट आहे, जो व्यक्ती आहे ज्याला कलर ब्लाइंडनेस आहे, त्याला रेड आणि ग्रीन कलरमध्ये प्रॉब्लेम होत असतो. दिस डिफेक्ट इज ड्यू टू म्युटेशन इन सर्टन जीन प्रेझेंट इन द X क्रोमोझोम. आता आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये पेअर आहेत 23 पेअर आहेत क्रोमोझोमच्या. किती पेअर आहेत आपल्याकडे, 23 पेअर आहेत क्रोमोझोम पेअर, आणि त्याच्यामधील 22 पेअर हे कोणते आहेत, ऑटोझोमल पेअर आहेत. ऑटोझोमल पेअर आहे, आणि जी 1 पेअर आहे ती सेक्स पेअर,
सेक्स क्रोमोझोमल पेअर आहे, सेक्स क्रोमोझोम आहेत, ज्यावरून जे की यक्स आणि वाय आहे किंवा यक्स आणि यक्स यावरून आपलं सेक्स डिटर्मिनेशन होत असतं. तर हे कलर ब्लाइंडनेस कोणत्या क्रोमोझोमवर प्रेझेंट असतं, तर यक्स क्रोमोझोमवर प्रेझेंट असतं. ठीक आहे, यक्स क्रोमोझोमवर. आपल्याला माहिती आहे फिमेलमध्ये काय असतं, फिमेलमध्ये 22 प्लस यक्स यक्स असतं. मेलमध्ये काय असतं, मेलमध्ये MALD फिमेल आणि मेल, ते डी दिसत आहे पण ए आहे, मेल 22 प्लस XX 22 प्लस XY. तर आता हे कलर ब्लाइंडनेस यक्स क्रोमोझोमवर आहे, कलर ब्लाइंडनेस यक्स क्रोमोझोमवर आहे. मेलकडे तर एकच यक्स क्रोमोझोम आहे, फिमेलकडे 2 एक्स क्रोमोझोम आहे. जर फिमेलकडे 2 एक्स क्रोमोझोम आहेत आणि हा कलर ब्लाइंडनेस यक्स क्रोमोझोमवरचा डिसऑर्डर्स आहेत, तर फिमेल काय होणार, कोण जास्त डिफेक्ट होणार, फिमेल होणार का मेल होणार, तर यामध्ये सगळ्यात जास्त कलर ब्लाइंडनेस कुणाला होतो, तर मेलला होतो. का, कारण मेलकडे एकच एक्स क्रोमोझोम आहे. जर ते एक्स क्रोमोझोममध्ये डिफेक्ट आला, म्युटेशन झालं, तर मेलला कलर ब्लाइंडनेस होतो. पण फिमेलला एक्स क्रोमोझोमवर जरी हा कलर ब्लाइंडनेस होण्याची शक्यता झाली, हा रिसेसिव्ह जीन आला, तरी पण दुसरा जो एक्स क्रोमोझोम आहे तो त्याला काय करतो, डिफीट करतो आणि ही फिमेल काय बनते, तर कॅरियर बनते. म्हणजे ॲक्च्युअली हिला हा डिसऑर्डर होत नाही, पण ही काय करते, हा डिसऑर्डर वाहून नेण्याचं काम करते. ठीक आहे, वाहून नेण्याचं दुसऱ्या जनरेशनमध्ये, हिच्या नंतरच्या जी नेक्स्ट जनरेशन आहे तिच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते, फिमेल करते. आणि जास्त या कलर ब्लाइंडनेसचे पेशंट कोण असतात, तर मेल असतात. ठीक आहे, इथे आपल्याला एवढंच सांगितलेलं आहे. It occurs in about 8% of males and only about 0.4% of female. फिमेलमध्ये अगदी कमी आहे. का, कारण फिमेलमध्ये 2 एक्स क्रोमोझोम आहेत. त्यामुळे दिस इज बिकॉज द जीन दॅट लेड टू रेड अँड ग्रीन कलर ब्लाइंडनेस आर ऑन द एक्स क्रोमोझोम. मेल्स हॅव ओनली 1 एक्स क्रोमोझोम अँड फिमेल हॅव 2. हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे. द सन ऑफ अ वुमेन who carries the gene has 50% chances of being color blindness. आणि जी फिमेल आहे, जी कॅरियर असतं ही कलर ब्लाइंडनेस होण्यासाठी, तिच्या मुलाला कलर ब्लाइंडनेस होण्याचे चान्सेस किती पर्सेंट असतात, तर 50% चान्सेस तिच्या मुलाला होण्याचे असतात, मुलाला कलर ब्लाइंडनेस होण्याचे असतात. ठीक आहे, द मदर इज नॉट हरसेल्फ कलर ब्लाइंडनेस. मदर स्वतःमध्ये ती कलर ब्लाइंडनेस नसते, कारण तिच्याकडे 2 एक्स क्रोमोझोम आहेत. दॅट मीन्स दॅट इट इज इफेक्ट ऑफ सप्रेस्ड बाय हर मॅचिंग डॉमिनंट नॉर्मल जीन. अ डॉटर विल नॉट नॉर्मल बी कलर ब्लाइंड अनलेस हर मदर इज अ कॅरियर अँड हर फादर इज अ कलर ब्लाइंड. आणि जर मदर कलर ब्लाइंडनेस असेल, म्हणजे कॅरियर असेल मदर, या जीनवर जर कलर ब्लाइंडनेस असेल, ही मदर आहे, आणि जर फादर आहेत जे की कलर ब्लाइंडनेस आहेत, तरी होणारी जी डॉटर आहे सनला होऊ शकते. 50% चान्सेस आहेत की या सनला कलर ब्लाइंडनेस होईल. पण जी मुलगी होणारी आहे यांची, तर हिला कलर ब्लाइंडनेस होणार नाही. ठीक आहे, इथे तुम्हाला हा टॉपिक कळाला असेल, कलर ब्लाइंडनेस. यानंतर आपण हिमोफिलिया पाहणार आहोत. हिमोफिलिया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करूया. तर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ लेक्चर्स तुमच्यापर्यंत मराठी माध्यमातून येण्यासाठी, नीटचं प्रिपरेशन करण्यासाठी नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा. आणि त्यामुळे काय होईल की तुम्हाला नवीन कोणते लेक्चर्स आले तर त्याचं अपडेट तुमच्यापर्यंत येऊन जाईल. सो चला, धन्यवाद.